दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं. मात्र पटेल तटकरे यांना हे विलीनीकरण नको होतं. हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता. म्हणजे सामनाच्या अग्रलेखात वंगाळ राजकारण अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांची, जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र आले. परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाही, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं, हे सगळं करायचं म्हणजे BJP बरोबर राहून आम्हाला करायचं. त्यांना तर विचारलं पाहिजे. परत BJPचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, ND मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्यासहित कुणाला काही कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांना तर विचारावंच लागेल ना. त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार. हां, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, NDवरून नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर. त्यामुळे ठीक आहे ना. आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, त्यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, जर करायची असेल तर. मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं नाही. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात. आणि राजकीय म्हणजे पवार कुटुंबाचा आणि घडामोडींचा गुंता वाढलेला आहे. तर हा गुंता सुटू नये यात अनेकांचा स्वार्थ आहे, अशी देखील टीका अग्रलेखात करण्यात आली. तर कुणाचा स्वार्थ आहे आणि कुणाचा नाही ही जनता ठरवेल. आता सुनेत्राताईंचा जो काही शपथविधी झाला, अनेकाने टीकेचे सूर लावले. त्यांना विचारूनच हा कार्यक्रम ठरावा. तुम्ही येऊ शकणार का मुंबईत? त्याने होकार दिल्यानंतरच हे दिलं. बरं, त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं. आणि आम्हा सगळ्यांना बरं, याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे, त्यांची स्वतःची संमती पाहिजे. CLP म्हणून ज्यांना आपण म्हणतो, विधानमंडळ पक्ष, आमदार, MLA, MLC, त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे. आणि ते करत असताना जे हे करणार, तर शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार. त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं, त्यांची संमती घेणं, हे 2-3 घटक महत्त्वाचे होते. आणि हे 2-3 घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला, त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. आता गोंधळ उडाला. कुणाचा गोंधळ उडाला? काय गोंधळ उडाला? गोंधळ काय उडाला? सुनेत्राताईंची नेमणूक झाली. कोणाला लवकर केलं, कोण उशिरा केला, ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न. निर्णय चुकीचा आहे का? त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का? स्पष्ट बोलावं ना. कोणा बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे. मग का विरोध आहे, काय त्याला आम्ही उत्तर देऊ. फक्त लवकर केलं, उशिरा केलं, लवकर केलं,
दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात अंत्यविधीच्या अगोदरच. हे असं काय पहिल्यांदाच घडतं असेल ना. दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर जो ओढवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये, वेगवेगळ्या हे मतप्रदर्शन वगैरे, एक काय बोलतो दुसरा काय बोलतो तिसरं याचं नाव घेतं चौथं काय वाटेल त्या चर्चा ज्या आहेत, कारण ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं, त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं. तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे देण्यात आला.